स्वीकारले आणि सत्यनारायण कोपरी बी या टीमला मात्र प्राचारण केलं बॅटिंग करण्यासाठी. मॅचच्या सुरुवात आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतो त्या ठिकाणी अमरला आपण पाहतोय. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा होता आणि या ठिकाणी अपील आणि पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवर गडी बाद. मिस्टर अमर बॅक टू द पॅव्हलियन आउट. गावागावात एकच वादा एकच वादा एकच वादा राजू दादांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी ही स्पर्धा मारुती चषक 2026 पर्व पहिलं. मात्र अनेक वर्षापासून ही स्पर्धा नक्कीच हे स्वप्न आहे राजूदादांचं की एखादं चांगला प्लॅटफॉर्म जवळपास टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मिळावं, आपल्याच परिसरातील एखादा टेनिस बॉल क्रिकेटपटू पुढे जावा. त्या कारणास्तव मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण राजूदादांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय. मारुती चषक 2026 चालू सामन्यामध्येच आम्ही लॉट्स टाकतोय. या ठिकाणी लक्षात ठेवा एक चिठ्ठी अशी बनवा की विजेता, त्यानंतर आई भवानी मारंबरपाडा आणि एका बाजूला आपण नारंगी संघाला तर बाय मिळाले आहे. एक चिठ्ठी उचलेल ती मला वाटते NCC नारंगी टीम सोबत खेळणार राहील त्या टीमला बाय मिळणार. म्हणजे तो संघ राहील तो संघ रविवार येणार क्वालिफाय राऊंडला तो जाईल. फ्लिकचा फटका आहे. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इनिंग होऊ द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण हवं असेल तर ड्रॉ करूया. अक्षय मात्रेसाठी पारितोषिक आले. गौरव कडून आले पारितोषिक. हे 3 षटकार जर अक्षयने ठोकले या ठिकाणी तर त्यांना दिले जातील 1000 रुपये. कुठेतरी कॅश प्राइज या ठिकाणी आले. हे प्रोत्साहित करण्यासाठी असतं कॅश प्राइज मित्रांनो. थँक्यू गौरव. गोलंदाज तयार. विकेट न मात्र सुरुवात खेळीची झाली. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. मागे फिल्डर आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. लागोपाठ 2 धक्के सत्यनारायण कोपरी बी टीमला. आता पिंजऱ्यात पोपट नाही तर डगआउट मध्ये चिंतेचा विषय बनणार. डगआउट मध्ये चिंतेचा विषय बनणार कारण फक्त 1 धाव फलकावर आणि 2 विकेट गमावले सत्यनारायण कोपरी टीमनं. त्याच्यामुळे आता या ठिकाणी कुठेतरी सावध पवित्रा हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धरावा लागेल सत्यनारायण कोपरी बी या टीमला. 2 विकेट. गुड बॉलिंग. कौतुक असेल गोलंदाजाचा. यावेळेस खूप चांगला कॅच टिपला गेला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. ऑफ साईडला मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता दीपेश. गुड बॉलिंग. 3 चेंडू 1 धाव 2 डब्ल्यू शोधले दीपेशनं. बाली आहे स्ट्राईक एंड वर. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या बाली तो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. SR, 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 SR. थँक्यू. 1 टू का 4 चौकार आलाय. विकेट गेल्यानंतर चौकार आलाय. धावसंख्या झाले 5. याचप्रमाणे खेळत राहावं लागेल. क्वालिफाय व्हायचं आहे. रविवारी आम्हाला या ठिकाणी यायचं आहे. त्या दृष्टिकोनातून क्रिकेट खेळावं लागेल. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे या ठिकाणी. चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आमच्या डीजेनं म्हटलं होतं 1 टू का 4. पुन्हा एकदा 4 लेग बायच्या स्वरूपाचा चौकार. के पान बनारस वाला चढ़ा टोल वाले बैंड बजाना क्या जो थँक्यू.
थँक्यू. 3 चेंडू अप्रतिम. 3 चेंडू मध्ये 2 विकेट, 1 धाव त्यांनी दिली होती. त्यानंतर हे 2 चेंडू शेवटचे, चौथा आणि 5वा चेंडू, आणि दोन्ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकले गेलेत. निहार सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजाचं केलं त्यांनी बेहाल. तो आहे निहाल. ऑन साईडला यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. खूप चांगला चेंडू सिंगल या ठिकाणी काढला जातोय. निहालने बेहाल केलंय. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर वर्चस्व होतं या पहिल्या काही 3 चेंडूमध्ये. V24 बॉईज चंदनसे या टीमचं. मात्र त्यानंतर आलेले 2 चौकार. धावसंख्येचा आलेख वाढतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. फलकावर धावा आहेत त्या 2 बाद 10 धावा. मोठं स्पर्धा ही मानाची, राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. धन्यवाद. चर्चा झाली त्याच्यामुळे आज चांगला प्रतिसाद या चषकाला, मारुती चषकाला दिला जातोय. राजू दादांचं हे स्वप्न आज या ठिकाणी साकार होताना. बॅकहँड डिलिव्हरी यावेळेस इनफिल्डच्या अगदी कॅप मधून चेंडूला काढून दिले. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू फरार. 4 धावा, चौकार. थँक्यू. बॅकहँड डिलिव्हरी अगदी खांद्याच्या मागून सोडलेला ते चेंडू, आणि त्या चेंडूला योग्य ते दिशा दिली गेली. स्क्वेअर कटचा फटका, ऑफमधून फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ यावेळेस लाईन खराब. चेंडू पडल्यानंतर मात्र भरपूर बाहेर वळतोय. एक आगली वेगळी आर्म ऍक्शन आपण गोलंदाजीचे पाहू शकाल. त्या ठिकाणी दुर्गेश आहे गोलंदाज. बॅकहँड डिलिव्हरी बघा, एक वेगळी शैली आहे. चेंडू स्विंग देखील पाहतोय आपण. यावेळेस ऑफ साईडला हा चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू सरळ निघून जाईल स्टँड मध्ये. षटकार. राजू दादाचं दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे तत्व. निहाल आलाय. निहालनं मात्र खरोखरच समोरच्या टीमला केलं बेहाल. काय बॅटिंग सुरू आहे निहाल कडून. 5 चेंडू आणि 19 धाव संख्येवर निहाल खेळतोय. टार्गेट झाले 21 झालेत. टार्गेट कदाचित असेल 61, 65. 60च्या पलीकडे स्कोरबोर्ड जाऊ शकेल. अफरातून बॅटिंग बघा, प्रोजेक्टर स्कोर दाखवतोय. 5.75, 69, 6चा रन रेट 80 आणि 6च्या 18 पकडला तर जवळपास 87. ओ फटका फसलाय. वापसी केले. निहाल या ठिकाणी बाद. आउट. महबूब नगर रामकृष्ण आलूर. थँक्यू. अडीचे कोलवाटापाचा चेंडू होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये खूप चांगला कॅच टिपला गेला. निहाळ या ठिकाणी बाद होतोय. एक रणमशीन मित्रमणे थांबवली गेली दुर्गेश मार्फत. धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट, 21 धाव फलकावर. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एका साईडला V24 बॉईज चंदन सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सत्यनारायण कोपरी बचा संघ आहे. ऑन साईडला इन टू द गॅप चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय दमदार चौकार. थँक्यू. चुका कराल तर चुकांना क्षमा नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, नेहमीच म्हटलं जातं. यावेळेस अगदी एसटीवर मारा केला होता. तिथून मात्र या चेंडूला पिक केलं गेलं. खूप चांगला स्ट्रोक केला गेला. लॉफ्टेड खेळला गेला होता.
चौकार धावांचा वेग वाढेल. धावसंख्या झाली 25. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दुसरं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला आपण ही स्पर्धा पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत राजू दादाच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा मारुती चषक 2026. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वसई विरार प्रीमियर लीग बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्पर्धा आहे. त्याचं देखील त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला. या ठिकाणी फलंदाज बाद, आणखीन एक विकेट, चौथा मोरा बाद. मिस्टर हर्ष या ठिकाणी परतो डगआउट रिजन मध्ये. थँक्यू. ड्रॉ करतोय या ठिकाणी. तर मी विनंती करतोय V24 बॉय चंदन सार एक प्रतिनिधी, सत्यनारायण कोपरी एक प्रतिनिधी, त्यानंतर NCC नारंगी एक प्रतिनिधी आणि आई भवानी मारंबरपाडा एक प्रतिनिधी आपण यायचं या ठिकाणी. ड्रॉ त्या ठिकाणी करतोय. सन्माननीय महापौर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला. अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला वसई विरार प्रीमियर लीगचा. एका साईडला ती देखील स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय मारुती चषक. धावा झाल्या ते 25. 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगल्या मी म्हणेल धावसंख्येच्या दिशेने वाटचाल, कारण आतापर्यंत आपण विचार केला तर जवळपास 12.50 एक चांगली स्थिती, म्हणजे जवळजवळ विचार केला आपण इथून जर प्रोजेक्टर स्कोरचा आपण जर विचार केला तर जवळजवळ मित्रमंडळी 70च्या आसपास ही धावसंख्या कदाचित फळकावर दिसू शकेल याच करंट रन रेटनं खेळत राहिले तर. यस, अभिनंदन. मारंबरपाडा या टीमला, आई भवानी मारंबरपाडा या टीमला बाय मिळते. रविवारी बरोबर 9 वाजता या टीमनं हजर राहायचं आहे. लक्षात ठेवा, मारंबरपाडा टीम कॅप्टन रविवारी 9 वाजता तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे. गोलंदाज तयार, दीपेश. शॉट बॉल, हुकचा फटका, सक्सेसफुल फटका, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. झालं आयोजन नियोजन हे भारी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी. तो सांगतय अभिमानानं स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी. क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची, क्रिकेटच्या विश्वात झालं आयोजन नियोजन हे भारी. धावसंख्या वेगानं वाढेल. धावसंख्या 31. आयोजन भारी आहे. क्रिकेटचा विश्वास नाव देखील त्यांचं भारी आहे, कारण यंग क्रिकेट देखील राजूदादा खेळत आहेत. 40+ क्रिकेट देखील तितक्याच चांगल्या प्रकारे राजूदादा खेळत आहेत. खूप चांगलं गीत या ठिकाणी बनवले गेले राजूदादांच्या विषयी. ऑन साइडला अगदी बैठक मारून आज तो खेळ आहे. चेंडूला पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू डीचे. धावा अगदी खोऱ्यातून धावा वाहत आहेत. 2 चेंडू 2 षटकार. यावेळी फ्लिकचा फटका आणि इथे देखील चेंडू थांबणार नाहीये. धावा धावा आणि धावा येत मिस्टर अक्षयच्या बॅट मधून. हा देखील चौकार. धावा संख्या झाली तब्बल 41 माफ करा 41. लॉस ऑफ 4 विकेट. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची, शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. धन्यवाद डीचे. बघा, काही लोकांना तर मैदान नाही आहेत खरोखरच, मी तुम्हाला सांगतोय, कारण यावेळेस हा खोलवटाचा चेंडू टाकला गेला होता. कारण काही ठिकाणी बघा डिक्लेअर झोन असतं. मुंबईला तर अशी परिस्थिती आहे की मैदानं भाड्याने घ्यावी लागत आहेत. मैदानाची भरपूर ठिकाणी कमतरता आहे. मात्र या ठिकाणी इतकं सुंदर मैदान, मी तर प्रथमच हे मैदान बघतोय.
या गावात मी तर प्रथमच आलोय, मात्र खूप चांगलं मैदान. आलेलाच मी म्हटलं धनंजयला, अरे काय मैदान आहे, अप्रतिम मैदान, आणि हे सांभाळलंय. हे मैदान ही खरोखर खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना तर ही शान आहे मी तर म्हणणार शिरगाव या गावाची. कारण क्रिकेटचं इतकं मोठं नंदनवन आज शिरगाव गावाकडे आहे, हे खूप महत्वपूर्ण असेल. सिंगल काढला जातो या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ते 42. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दीपेश बघा लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार, 1 चौकार. त्यानंतर मात्र वापसी करतोय गोलंदाज. खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ यूज करतोय. 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल दिलाय. दुसरा स्पेल आपण दीपेशचा पाहतोय. थोडंसं खर्चिक राहिले दीपेश. 27 धावा आतापर्यंत दीपेशनं 11 चेंडूमध्ये खर्च केलेत. यावेळेस देखील जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू इथे डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. श्री सत्यनारायण कोपरी ब टीमची धावसंख्या आहे 4 बाद 42. तो संपूर्ण गावाचा रक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे असा शिरगाव गावचा ग्रामदैवत यशवंता देव ह्याच्यावरती नवीन गीत सादर करतोय. शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. यशवंता देव गावाचा बसलाय घोड्यावर. 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 शिरगाव गावच्या थँक्यू. शिरगाव गाव आणि शिरगाव गावाच्या प्रत्येक गावाच्या वेशीवर दैवत असतं आणि या गावाच्या वेशीवर यशोद्या महाराज देवाचं मंदिर आहे आणि त्या देवाची यात्रा येत्या 1 मार्च रोजी मित्रांनो आहे. आणि 1 मार्चला काय आहे, 1 मार्चला यशोद्या महाराज देवाची यात्रा आहे. 1 मार्चला आपले साथी समालोचक धनंजय पाटील यांचा जन्मदिवस. 1 मार्चला कुंभरहोली बघा मी तर म्हणेन जत्रा आहे 1 मार्चला या ठिकाणी जवळपास शिरगावच्या गावात. धावसंख्या 42 आहे. 14 षटक करण्यासाठी गोलंदाज तयार. आतिश पहिला चेंडू येते डॉट. सतेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हो यावेळेस क्लिंग बोल्ड झाल्या मला वाटते. अगदी यष्टी उद्ध्वस्त केल्या गेल्या त्या ठिकाणी. सतेशनं मात्र विकेट प्राप्त केले. थँक्यू अक्षय. अप्रतिम बॅटिंग. 8 चेंडू 18 धावा फळातून बॅटिंग केली अक्षयनं. खूप महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले या ठिकाणी सतीशनं. 8 चेंडू 18 धावा. अक्षय बाजारला पाहू शकाल कशा प्रकारे फलंदाज बाजार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक हॉल डिलिव्हरी सटीक यॉर्कर देखील आपण म्हणू शकतोय आणि चेंडू मात्र आढळला गेला यष्टीवर. क्लिंग बोल्ड दांडी गोल आणि बघा त्या ठिकाणी आनंद कसा साजरा केला सतीशनं. यस चेअरअप केलं स्वतःला. ही विकेट मला हवी होती, ज्या विकेटच्या मी शोधत होते विकेट मात्र मी मिळवले. महत्वपूर्ण बॅटर त्या ठिकाणी बाद झाले. धावा 42. 5 गडी बाद. सत्यनारायण कोपरी बी संघाला आपण पाहतोय. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर मला वाटतं 60च्या पलीकडे धावसंख्या उभारली होती या टीमनं. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बॅटरच्या लांब ठेवलं गेलं. खूप चांगली लाईन त्यांनी लेन बघा यावेळेस. खूप चांगली लाईन त्यांनी लेन. चेंडू पडल्यावर हलकासा चेंडू कट झालाय. बीट केला बॅटरला त्या ठिकाणी. यष्टीवर मारा. अगदी यष्टीवर मारा यावेळेस देखील पुन्हा केला होता. खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडू बदलतो या गोलंदाज. बदल हा निसर्गाला हवा आहेच मित्रांनो. आणि या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बदल हवाय. मी नेहमीच म्हणतो की जे गोलंदाज असतात त्या गोलंदाजाजवळ 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे हाताळणं ही किमिया ही कळा त्या गोलंदाजामध्ये असायला हवी.
आणि या गोलंदाजामध्ये ती कळा पाहायला मिळते. यावेळेस देखील फुल टॉस होता, मात्र हा देखील फुल टॉस मिस केलाय. अगदी समोर चेंडू, पुढ्यात चेंडू टाकला गेला होता. जवळजवळ विचार केला आपण तर 4 चेंडू डॉट. बघा फुल टॉस थोडासा धीमा आणि पॅडवर मारा केला होता, मात्र हा देखील चेंडू डॉट. एकही धाव नाहीये. सतीश वेल डन. शेवटचा चेंडू असेल, एक सफलता घेतले. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. शेवटच्या चेंडूवर मात्र हा येतोय दमदार चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार. 5 चेंडू अप्रतिम सतीशने हाताळलं, एक सफलता प्राप्त केली. 4 चेंडू डॉट सतीशने केलेत. पुन्हा एकदा आउटसेट ऑफ स्टंप आणि त्या चेंडूला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री यांच्या दिशेने पाठवले गेले. 4 धावांसाठी या चौकारानं धावा संख्या झाली ती तब्बल 46 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद, 46 लॉस ऑफ 5 विकेट. रिप्ले पाहू शकाल. भरपूर बाहेर शॉर्ट बॉल होता, तिथून मात्र चेंडूला पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलं गेलं. खूप चांगला फटका, अप्रतिम फटका. थँक्यू डीबीएन. जबरदस्त आपण त्या ठिकाणी बॉल फॉलो पाहतो. डीबीएनचाही किमी आहे. बघा एक मी म्हणेन मोठमोठ्या यूट्यूब चॅनलला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी डीबीएन सज्ज आहे. डीबीएन म्हटलं तर मी नेहमीच म्हणतोय, डी म्हणजे दमदार, बी म्हणजे भरोसेमंद, एन म्हणजे नेटवर्क. दमदार भरोसेमंद नेटवर्क म्हणून या यूट्यूब वाहिनीकडे पाहिलं तर नेहमीच बदल पाहिलाय. 60,000हून सबस्क्रायबर आतापर्यंत डीबीएन लाईव्हचे आहेत मित्रांनो. याचं कारण जे ऑर्गनायझर कुठलीही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतायत त्यावेळेस एखादा वाद उद्भवला तर त्या वादाला उत्तर देण्यासाठी डीबीएन लाईव्ह नेहमीच सज्ज असतो. अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी, स्पष्ट नेटवर्क, स्पष्ट क्लिअरिटी आणि सर्व काही मी म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं डीबीएनच्या माध्यमातून नेहमीच दाखवलं जातं. 46 लॉस ऑफ 5 विकेट. 4 षटकाचा खेळ संपलाय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज मिस्टर सूरज. जमिनीवर गोलंदाज सूरज, आकाशात देखील सूरज आपले तापलेत. अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू. स्ट्राइक एंडला दुर्वेश क्रॉस बेट स्ट्रोक आहे. अराउंड द कार्पेट मिड विकेट डीपला चेंडू होतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव, फक्त एक धाव, सिंगल. मॅच रंगणार, क्वालिफाय व्हायचं आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट एनसीसी नारंगी संघासोबत खेळणार आहे. एका साईडला एनसीसी नारंगी बीचा संघ देखील प्रतीक्षा करतोय. कुठला संघ आपल्यासोबत 2 हात करणार, तर एका साईडला आई भवानी मारंबरपाडा या टीमला मात्र बाय भेटलाय. तो संघ तुम्हाला रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. 47 धावा झालेत. दुर्वेश आणि आपण पाहतोय अज्जू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा होता. या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. अज्जूला यावं लागेल कारण दुर्वेशला स्ट्राइक हवी आहे, त्या कारणास्तव मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. फलंदाज बाद, आउट. सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले. थँक्यू डीचे. विकेट सॅक्रिफाईस केलंय, मात्र काय हे बलिदान कामी येणार का? फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड क्रॉस बॅट स्ट्रोक मिड विकेट डीपला चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राइक एंडला थ्रो, अचूक थ्रो. यष्टिरक्षक थोडस चुकीच झाली होती यष्टिरक्षकाकडून. सिंगल इथे मिळणार. धावा संख्या झाली ती तब्बल 48 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मधील. गोलंदाज तयार. चौथा चेंडू घेऊन सूरज रनवे मध्ये थोडीशी गपलत. 3 चेंडू आहेत, 48 झालेत. इथून एक अंदाज वर्तवायचा गेला 2 षटकार आले तर कमीत कमी मी तर म्हणेल 60 किंवा त्याच्याहून पलीकडे
या 3 मध्ये 2 मारायचे, तर हे 3 चेंडू चांगले हाताळायचे आहेत सूरज यांना. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा खेळायचं होतं. वारंवार क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळले जात आहेत, कारण हवा त्या दिशेने वाहते आणि त्या हव्याच्या मी म्हणजे झोकात खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर करतोय. सर्वाधिक षटकार जर आपण पाहिलं तर मिड विकेट, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये सर्वाधिक षटकार या स्पर्धेमध्ये लागले गेलेत आणि त्याच दिशेनं वारंवार खेळण्याचा प्रयत्न. लेगबायचा इशारा, सिंगल मिळेल. धावा झाला ते 49. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्राईक एंडला आतिश समोर, यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये आला होता. समोरच्या दिशेने चेंडूला फोर्स केलंय, पाठवून दिलंय स्टँड मध्ये. हा षटकार. लाने को झांझुराचे हौले थँक्यू डीचे ओली आले. 2 तारखेला होळी आहे. हो, यावेळेस चेंज ऑफ पेस, फुलर लाईन चेंडू हाताळला होता, मात्र गती थोडीशी कमी ठेवली होती. शेवटचा चेंडू इथे डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या फलकावर आहे ती 55. श्री सत्यनारायण कोपरी बी या टीमची आणि 56 धावा विजयासाठी V24 बॉईज चंदन सर या टीमला. येणारे चेंडू 30 आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये धावा करायच्या ते 56 आणि या 56 धावा कशा प्रकारे V24 बॉईज चंदन सर संघ पूर्ण करणार. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक विपुल पाटील यांना. चांदन समसमतय, माझी हौलाई डुलते. हे आज चांदन समसमतय, माझी हौलाई डुलते. हे सण मोठा यो शिमग्याचा, शिमगा आहे आमचे मानाचा. सण मोठा यो शिमग्याचा, शिमगा आहे आमचे मानाचा. सण आयला यो आज होलीचा, दिसायला यो आज होलीचा. हे गावागावात आज फेऱ्या मारीत माझे फिरवलं हौलू मातेला. हे फेऱ्या मारीत मारीत नेलं या तिला गावचे मंदिराला. हे गावागावात आज फेऱ्या मारीत माझे फिरवलं हौलू मातेला. हे फेऱ्या मारीत मारीत नेलं या तिला गावचे मंदिराला. आज सण आयलाय आमचा होलीचा, 12 महिन्याचा 1 वर्षाचा. तुला मानले तै खन नारळाचा, यो स्वप्नील पाटील मानाचा. आज तुला मी पूजिते, चांदण्याला सारा गाव लोक नाचते. रातीला सण मोठा यो शिमग्याचा, शिमगा हाय आमचे मानाचा. सण मोठा यो शिमग्याचा, शिमगा हाय आमचे मानाचा. सण आयला यो आज होलीचा, दिसायला यो आज होलीचा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय आमचे गावा.
टू डीजे. वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय बहुजन विकास आघाडी प्रेझेंट मारुती चषक 2026 सीझन 1. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय सन्मान्य राजूजी भोईर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने एका बाजूला V24 बॉईज चंदन सार आहे, तर एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी बी. 30 मध्ये 56 पाठला करायचा आहे V24 बॉईज चंदन सार. आजच्या दिवसामध्ये शिरगाव स्पोर्ट शिरगावच्या अगेन्स्ट सर्वात मोठं धावफलक ज्या संघाने उभं केलं होतं तो संघ एका बाजूला आहे आणि एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी बी. आजच्या दिवसामध्ये त्यांनी देखील खूप चांगला खेळ. इथून NCC समोर कोणता संघ 2 हात करण्यासाठी दाखवलोय ते देखील पाहावं लागेल. आई भवानी मारंबरपाडा संडेच्या दिवशी संडेचं तिकीट त्यांना मिळालंय. बाईज आपण ते लॉट्स पाडलं, बाईमध्ये त्यांचं नाव आलं होतं. सुपर संडेच्या दिवशी आई भवानी मारंबरपाडा आपल्याला खेळताना दिसेल. गोलंदाजी मारवरती कौस्तुभ 56 टार्गेट आहे. 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या. 56 टार्गेट आहे. दीपेश आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ गोलंदाजी मारवरती सज्ज होताना पहिला चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना इथून कौस्तुभ पहिलं षटक हातावतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये दीपेश आणि अनिकेत कशा प्रकारे खेळ राहील ते देखील जास्त महत्वाचं आहे. दीपेशनी मागच्या मॅचमध्ये V24 बॉईज चंदनसरसाठी अष्टपैलू खेळ त्यांनी देखील केला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण टिपलाय झेल. संपलाय दीपेश साके. गडीपात. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू होता. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षणे काहीच चूक नाही केल्या. क्रीश होते. खूप चांगला झेल बाउंड्री लाईनच्या दिशेने त्यांनी देखील टिपला गेला. दीपेशला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. प्रथमेश नवीन फलंदाज. इथून 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरा चेंडूवरती सलामीवीर बॅटर ज्यांनी मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला होता त्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागते. आता कशा प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये रणनीती आखली जाईल. प्रथमेश आणि अनिकेत. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन आलेल्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती आले. टिपलाय झेल. संपलाय प्रथमेश साके. विकेट डाऊन. गडीबाद. क्रिशने काहीच चूक नाही केली. रनिंग करून झेल टिपायचं होतं आणि रनिंग घेऊन ती जागा कव्हर केली होती आणि जागा कव्हर करत असताना चेंडूवरती नसरा देखील होत्या आणि खूप चांगलं झेल. बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहिलेत. ऑन हॅट्रिक वरती कौस्तुभ पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. अजूनही धावफल करते. एकही धाव नाही लगाव दिले आणि ऑन द हॅट्रिक वरती आहे कौस्तुभ. पुन्हा एकदा कौस्तुभ ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज हार्दिक मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. कोणीही क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. ओपनचं टेबल पासून दाखवत आहेत म्हणजे चेंडू गेलाय 1 बाउन्स. सीमा रेषाभार. नवीन आलेला फलंदाजाच्या बॅटमधून येतोय चौकार. नांदुरी
झुमक्याची झुमक्याची ग गाडी झुमक्याची 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 ग गाडी झुमक्याची झुमक्याची चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले, 4 धावा धावफलकर आपण पाहिल्यात, 2 विकेट या षटकामध्ये आपण पाहिलं. नवीन आलेला फलंदाज हार्दिक दबाव होता, दबावामध्ये धावफलकर श्रीगणेश गेला चौकाराने. अक्को टप्प्याचा चेंडू मोठा पडदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते पण झेल नाही टिपला गेला, झेल नाही टिपला गेला. सिंगलला डबल मध्ये सुद्धा कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकर मध्ये ऍड होताना आपण पाहतोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, 6 धावा धावफलकर. बऱ्याच वेळ ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, फटका थोडासा फसला होता, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते पण चेंडूला झेल नाही टिपला गेला तो. आणि त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट ती देखील आपण खूप चांगली पहिली. 2 धावा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, अकोटेप्पाचा चेंडू हाताळला, टप्पा पडला, चेंडू सरळ उसळी घेत असताना मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावफलक 6 वरती, 2 गडी बाद. जोय जाय 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 ताराशी डुलते हौलू ताराशी डुलते. सन्मान्य हरीशजी पाटील साहेब, आपणास विनंती केली जाते आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचे. आपलं देखील मारुती चषकामध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 2 विकेट आपण पाहिले, 6 धावा. चेंडूला लेफ्ट केले गेले, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता हर्ष, दुसरं षटक आहे, अमर आहे दुसरं षटक घेऊन. दुसरं पॉवर प्लेचं एक महत्वाचं षटक आहे. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले आहेत. क्षेत्ररक्षक जर का चेंडूच्या खालती आल्या चुकी नाही करणार. अजून एक विकेट, सपतन गडी बाद. जोय जाय 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 तारा. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य हरीशजी पाटील साहेब यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. हरीशजी पाटील साहेब यांना विनंती केली जाते आपण पुढे यायचं आहे. व्यासपीठावरती यांचा यथोचित्त सन्मान करणार आहोत. नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित्त सन्मान करण्यात येईल. हरीशजी पाटील साहेब या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि मायाची शाल व्यासपीठावरती मारुती चषकाच्या वतीने विशेष सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जातोय. कट लागलं मागे, शॉट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते पण फेकी नाही केली. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं होतं, पकडलं होतं, चेंडू हातामध्ये होता पण फेकी नाही केली. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 7 धावा धावफलकर आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट मागे जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत, चेंडूला फेकी केली जाते, एक सिंगल कंप्लीट. बघा व्यासपीठावरती आपण एक सन्मान केला गेला हरीशजी पाटील साहेब यांचा. कदाचित सत्यनारायण कोपरीमध्ये जे बहुतांश खेळाडू खेळत आहेत ना, या खेळाडूंना घडवण्यामागचं व्यक्तिमत्व आणि कारण सन्मान्य हरीशजी पाटील आहेत. यांच्या माध्यमातून कदाचित एक खेळाडू इतका मोठा व्यासपीठावरती खेळताना दिसत आहेत. खेळाडूंना घडवण्याचं कार्य हरीशजी पाटील यांनी केले. अनेक खेळाडू कोपरीमध्ये आपण खेळताना पाहतोय.
ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील, फेकी वेगाने केली जाते, एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 9 धावा धावफलकरती. V24 बॉईज चंदन सर पॉवर प्लेचं षटक चालू आहे, पण त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खोलण्याची संधी अमरने अजिबात नाही दिली. 5 मध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत खूप चांगलं पॉवर प्लेचं षटक अमर, आणि आधीचं पहिलं षटक आपण पाहिलंय. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून मिड विकेटला क्लिअर करणारा हार्दिकच्या बॅट मधून येतो षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 15 वरती. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने V24 बॉईज चंदन सर स्कोरकड वेगाने 6 ने पुढे सरसावत असताना 15 वरती जाऊन पोहोचले. पण एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी बी, कौस्तुभ आणि अमर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. 12 मध्ये मात्र 15 धावा खर्च केल्यात. कौस्तुभ सुरेख 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 गोलंदाजी टप्पा आपण पाहू शकता. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. धावफलक 16 वरती जाऊन पोहोचते. हार्दिक त्याच्या बॅट मधून आपण मागच्या षटकामध्ये एक मोठा फटका पाहिलाय. इथून कदाचित हार्दिकला आता जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल, ते देखील महत्वाचं आहे की 17 मध्ये 40चा पाठला करायचा आहे. रणनीती आखावी लागेल, कशा प्रकारे प्लॅन एक्झिक्यूट केले जाते हे पाहणं देखील गरजेचं आहे. 17 मध्ये 40ची गरज आहे. गोलंदाजी मारवरती कौस्तुभ, ज्यांनी पहिलं षटक खूप चांगलं हाताळले. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मधून हर्ष चेंडूवरती सरसावत असताना चेंडूला फील्ड केलं जाते. फेकी होईपर्यंत मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. हर्षने फेकी गोलंदाजाकडे नाही केली, क्षेत्ररक्षकाकडे केली होती. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 वरती धावफलक. थोडासा V24 बॉईज खतऱ्यामध्ये आहे. इथून हार्दिकच्या बॅट मधून मोठे फटके आपण पाहिलेत, पण दुर्गेश 7 कशा प्रकारे देईल. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूला फीड केलं गेलं. यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न आता केला होता, पण एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलने धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण या धावफलकाला जलद गती देण्यासाठी मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूने सत्यनारायण कोपरी बीला माहिती आहे की इथून या षटकामध्ये कौस्तुभचं महत्वाचं षटक आहे. इथून कदाचित हात खोलण्याची संधी नाही द्यायची आहे आणि मोमेंटम आपल्या बाजूने क्रिकेटमध्ये खेचणं हे जास्त गरजेचं आहे. बैट का किनारा विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए सिंगल कंप्लीट. प्रयत्न यष्टीरक्षकाचे खूप चांगले होते झेल टिपण्याचे. सिंगलने धावफलक पुढे सरकत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. बॅटची एज लागली होती, मागे यष्टीरक्षक होते. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा हातापासून चेंडू दूर होता. लॉफ्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज कौस्तुभ चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूच्या खालती आले होते, पण झेल नाही टिपला जात आहे आणि एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. एक धाव इथून 2 धाव घेण्याचे चान्सेस असते, पण मनामध्ये काय माहितीये का, हार्दिक जास्त वेळ स्ट्राईक वरती खेळावं हे माइंडसेट आहे. पण दुर्गेशचा खेळ साथ देत असताना कशा प्रकारे राहील, कारण की येणाऱ्या 13 मध्ये 36ची गरज आहे. इथून कदाचित सिंगल आली तर हार्दिककडे स्ट्राईक राहील, पण कदाचित मोठा फटका आला तर तो फासला कमी देखील होईल. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का मोठा फटका येईल, हे सर्व काही गोष्टी आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे सरसावत असताना एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी केली जाते. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. कौस्तुभने खूप चांगलं षटक हाताळले. धावफलक जाऊन पोहोचते 21-21 वरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. माझा पदर बाई धावते भांडत अन्न काळू बाई
स्क्रीनवरती कंपॅरिझन आपल्याला दाखवलं जाते. सत्ताधाऱ्यात कोपरी बीचा विचार केला तर 42 वरती धावफलक जाऊन पोहोचलं होतं. इथून V24 बॉईज चंदन सर मॅचला स्टार्ट करत असताना कदाचित पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना सलामीवीर बॅटर लवकर तंबूच्या दिशेने जाताना दिसले. आलेल्या 3 विकेट नंतर असंख्य दबावामध्ये अडचणीमध्ये होता. इथून हार्दिक जो एका बाजूने सेट झालाय 8 मध्ये 16ची खेळी आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली खेळ. इथून येणाऱ्या 12 मध्ये 35ची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप चांगला चेंडू हाताळला, टप्पा पडला, चेंडू मागे, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आलं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सर 11 मध्ये 35ची गरज. गोलंदाजी मारवती दुर्वेशला आपण पाहतो. एक महत्वाचा षटक हातात असताना त्याला देखील माहिती आहे इथून हातखोलण्याची संधी नाही द्यायची आहे. सुरेख 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 टप्पा पडला. पुन्हा एकदा चेंडू मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. सर का इथून बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. कदाचित मॅच मध्ये V24 बॉयचं कनेक्शन इतकं चांगलं नाही राहणार. लगातारचे 2 डॉट. हार्दिक थोडासा दबाव वाढवतोय. दुर्वेश आतापर्यंत खूप चांगले 2 चेंडू हाताळले आहेत. चेंडू हवेमध्ये दबावामध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या गाडी येण्याचा प्रयत्न करतायत पण राहतील दूर. त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. हार्दिकच्या बॅट मधून येतोय षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका आपण पाहिला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्यापासून चेंडू बराच लांब. बाउंड्री लाईनच्या बाहेर पडताना आपल्याला 9 मध्ये 29 हार्दिकच्या बॅट मध्ये आपण षटकार पाहिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. इथून झेल सुटला जातोय. हार्दिक एक हाती संघाची जबाबदारी घेत असताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढतोय. बघा आधी सफल झाले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बरीच उस्ती घेतली होती. चेंडू हवेमध्ये गेला होता. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आले होते आपण झेल नाही टिपला जातोय. 8 मध्ये 28ची गरज. 8 मध्ये 28ची. येणाऱ्या 2 मध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर V24 बॉय चंदन सर पुन्हा एकदा मॅच मध्ये बनेल. पण दुसऱ्या बाजूने सत्यनारायण कोपरीला देखील माहिती आहे इथून मॅच मध्ये पुन्हा नाही येऊन द्यायचं आहे. सुरेख सुरेख दुर्वेश दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजीचा नजारा. स्वतः फलंदाज तंबूच्या दिशेने चालताना बाहेर दिसत आहेत. विकेट सपतन गडी बाद. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 28 जवळ धावपळ करते आपण पाहतोय. नवीन फलंदाज सतीश. 7 मध्ये 28ची गरज असताना हा एक महत्वाचा चेंडू. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील. दुर्वेश आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. सतीशने आला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती आले. चेंडूला फील्ड केली जाते. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करण्यासाठी खूप पुढे आले होते आणि खूप चांगल्या प्रकारे फेकी केली गेली. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 29-29 या आकड्यावर. येणाऱ्या 6 मध्ये 27ची गरज आहे. 27 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. थँक्यू. खऱ्या अर्थाने पहिल्या पर्वामध्ये केलेली सुरुवात, पहिल्या पर्वामध्ये राजूजी भोईर यांचे हे प्रयत्न
आणि पहिल्या पर्वामध्ये आयोजन करत असताना इतकी चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण जर का विचार केला तर तब्बल 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक, सर्वात मोठी जमेची बाबू म्हणजे पहिल्या पर्वामध्ये तुम्ही केलेली सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न क्रिश, फेकी वेगाने केली जाते. हार्दिक स्ट्राईक वरती येताना एखादी संघाची जबाबदारी घेत असताना हार्दिकने आतापर्यंत खूप चांगली लढत दिली. 5 मध्ये 26 ची गरज आहे. 5-26 जर का कॅल्क्युलेशन पाहिलं तर 4 मोठे फटके हार्दिकच्या बॅट मधून आतापर्यंत 2 ते 3 मोठे फटके आपण पाहिले आहेत. इथून 5 मध्ये 26 ची गरज असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल हे देखील पाहावं लागेल. सत्यनारायण कोपरी बी मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न कायम केलाय, संपूर्ण मॅच मध्ये पुढे चाललाय, पण एक हाती झुंज देत असताना हार्दिकने आतापर्यंत खेळ खूप चांगला केलाय. चांगला खेळ केलाय, त्याला देखील माहिती आहे माझ्यामध्ये क्षमता आहे. चेंडूला पाठवलंय ऑन साइडच्या दिशेने, हार्दिकच्या बॅट मध्ये दणदणीत षटकार. थँक्यू. ज्या षटकाराची गरज होती V24 बॉईज चंदन सर, षटकार येतोय. एका बाजूने सत्यनारायण कोपरी बी, 4 मध्ये 20 ची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस्टॅन स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत, क्षेत्ररक्षक दूर राहिला. 2 धावा कंप्लीट, 2 कंप्लीट झाल्यात म्हणजे 3 मध्ये 18 ची गरज. एका बाजूला हार्दिक आहे, खूप चांगली लढत त्यांनी देखील दिले. आणि गोलंदाजी मारवरती क्रिश क्षेत्ररक्षण करत असताना त्यांनी देखील खूप चांगले झेल टिपलेत. आता गोलंदाजी करत असताना 3 मध्ये 18, 3 मध्ये 18 वाचवले जातील, चेस केल्या जातील या डिफेन्स केल्या जातील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हार्दिकच्या अगेन्स्ट क्रिश, 3 मध्ये 18 ची गरज. निर्णायक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट मधून पॉवर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. जो फटका एक्झिक्यूट केला गेला होता ना त्या प्रकारचं कनेक्शन नव्हतं. 2 मध्ये 17 ची गरज. NCCB कॅप्टन आपण यायचंय टॉस्का बॉक्स मध्ये. यस, निशाद पाटील आलेत. दोन मध्ये 17 ची गरज या मॅच मध्ये. आता 2 मध्ये 17 ची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. एक फाईन लेगला, एक थर्ड मॅनला, डीप मध्ये 2 खेळाडू. 2 मध्ये 17 ची गरज आहे. सतीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बहुजन विकास आघाडी प्रेसिडेंट मारुती चषक राजेशजी भोईर यांच्या संकल्पनेतून स्पर्धा. मोठा फटका डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू येतोय. समीर कोणतीही चूक नाही करणार, टिपलाय समीरनी, जे संपलाय सतीशचा खेळ. विकेट डाऊन. माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन, माझ्या गाडीवर फिरवीन, माझ्या गाडीवर. Welcome to the jungle, bitch! माझ्या मावती तिला फिरवीन, माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन, माझ्या गाडीवर. मॅच मध्ये औपचारिकता शेवटचा आणि अंतिम चेंडू. V24 बॉईज लढत देत असताना हार्दिकला एखाद्या खेळाडूची कदाचित साथ मिळाली असती. 39 मध्ये 32 हार्दिकच्या, पण सत्यनारायण कोपरी बी पहिल्यापासून या मॅच मध्ये वरती आलेले. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेलाय. क्रिश सांगतोय मी एकही झेल नाही सोडणार. क्रिशने रनिंग करत असताना केलेलं क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोग आहे. संपूर्ण सत्यनारायण कोपरी बी विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. या मॅच मध्ये ताकद राहिली ते क्षेत्ररक्षण, समीरने टिपलेला तो जे, या सर्व काही गोष्टी आहेत नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहेत. हार्ड लक टीम V24 बॉईज चंदन सर. चला कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय.
हरीशी पाटील साहेब आपणास विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते टॉस घेणार आहेत. निशाद पाटील SNCCB कॅप्टन आलेले आहेत. चला, आत्ता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, तदनंतर तिसरं षटक हाताळलं, या 2 षटकामध्ये मात्र